श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर आज आहे श्रावणातला बुधवार। सर्वांना श्रावणी बुधवारच्या खूप खूप शुभेच्छा। रात्रीच मी पुत्रदा एकादशीचा व्हिडिओ केलेला आहे, तो अवश्य सगळ्या स्त्रियांनी बघा, सगळ्या स्त्रियांना बघण्यासारखा आहे। आणि ज्यांना मूल नाही, ज्यांना संतती बाबतीत काही तक्रारी आहेत, त्यांनी आज संध्याकाळी जरी ती पूजा केली तरीही चालेल। तो व्हिडिओ तुम्ही न चुकता बघा। मला जरा रात्री उशीर झाला टाकायला, त्याबद्दल माफ करा। आजच्या विषयाकडे वळूया। आज पुन्हा एकदा आली आहे मी एका नवीन व्हिडिओसोबत आणि एका नवीन विषयासोबत। आजचा विषय आहे तुळशी पूजन। इतक्या साऱ्या रिक्वेस्ट आल्यात मला की रोजचं तुळशी पूजन कसे करावे। तर मी रोजचं तुळशी पूजन तर सांगणारच आहे, शिवाय ज्यांना वेळ आहे त्यांनी खास पद्धतीनं कसं तुळशी पूजन करायचं हेही मी सांगणार आहे। प्रथम ज्यांना अगदीच वेळ नाही त्यांनी तुळस पूजन कसं करावं हे मी सांगते। त्यांनी एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यावं आणि अंघोळ झाल्या तुळशी मातेपाशी जावं। सर्वप्रथम तिला नमस्कार करावा। तिच्याशी आपण जसं बोलतो देवांशी तसंच तुलसी माता, तुलसी आई असं संबोधून तिच्याशी बोलावं आणि तिला नमस्कार करावा। त्यानंतर एक साधा असा मंत्र सांगते, ओम नमो भगवते वासुदेवाय। हा मंत्र म्हणत तुम्ही तुळशीला पाणी घालत 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। पाणी हे नेहमी तुळशीच्या मुळांशी घालायचं आहे आणि तुमच्या 3ऱ्या प्रदक्षिणेला अग्रभागावर म्हणजे वरती पाणी घालायचं आहे। तुळशीचा मध्य, तुळशीचं मूळ आणि सगळ्यात वरचा भाग असं तिन्हीकडेही तुम्हाला 3 प्रदक्षिणांमध्ये पाणी घालायचं आहे। त्यानंतर तुळशीला हळदी कुंकू, तुमचं जे काही असेल, दिवा तुपाचा किंवा तेलाचा जसं तुम्हाला जमेल तसं, एखादं फूल, अक्षदा असं तिला चढवायचं आहे। शक्यतो म्हणजे कुंकू लावतातच, पण जर ते कुंकू तुमचं प्युअर असेल, हळदीचं असेल तर लावा, अन्यथा त्या कुंकवातल्या केमिकलमुळं तुळस सुकून जाते आणि मरून जाते। त्यामुळं कुंकू लावण्यापेक्षा चंदन लावा किंवा जर प्युअर तुम्हाला कुंकू मिळालं तर ते लावा। म्हणूनच मी शक्यतो कुंकू कमी लावते देवांना, कारण की त्यातल्या केमिकलमुळे आपल्या मूर्ती खराब होतात आणि देवाला केमिकल वापरल्याचं दुःखही आपल्याला होतं। मग अशा प्रकारे चंदन, अक्षदा, उदबत्ती, नैवेद्य, साखर असू दे रोजची, पण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणत तुम्हाला 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। आणि तुळशीतली जी माती असते मुळाची ती तुम्हाला कपाळाला लावून घ्यायची आहे। त्यामुळे तुम्हाला खूप त्याचा लाभ होईल। ही साध्या पद्धतीनं, अगदी साध्या पद्धतीनं रोज कशी पूजा करायची हे मी सांगितलं आहे। हेच सर्व तुम्हाला संध्याकाळी करायचं आहे। तुपाचा दिवा लावायचा आहे, पाणी नाही घालायचं संध्याकाळी, आणि तुम्हाला 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। नाही जमलं नमस्कार करायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, तुलसी माता माझ्या कुटुंबियांचे रक्षण कर, इतकीच प्रार्थना करायची आहे। आता ज्यांना थोडा वेळ आहे, ज्यांना आवड आहे, त्यांच्यासाठी मी थोडीशी वेगळ्या पद्धतीनं पूजा सांगणार आहे। आता तुळस आणि शालिग्राम एकत्र ठेवावा का? पाणी कसे घालावे तुळशीला? तुळस चुकली तर काय करावं? नवीन तुळस कधी आणावी? मंत्र प्रभावशाली कोणता आहे ज्याने आपल्या घरावरची संकटे दूर होतात? अशी सर्व प्रकारची माहिती आणि प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। शास्त्र काय सांगतं यानुसारच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। कोणतीही मनाची किंवा चुकीची गोष्ट मी तुम्हाला सांगणार नाही। तुळस ज्याच्या अंगणात हिरवीगार असते, सदा बहारलेली असते, म्हणजे सदा हिरवीगार तुळस टवटवीत ज्यांच्या घरापाशी असते, त्या घरामध्ये कोणताही दोष नसतो आणि तिथली माणसे अतिशय प्रसन्न असतात। म्हणून रोज घरात तुळशीची पूजा करावी, शंख वाजवावा। अशा घरांमध्ये कोणतेही संकट कधी तुळशी माता येऊन देत नाही। तुळशीची पूजा करणे आणि तुळशीची पूजा दुसऱ्या कोणाला तरी करायला सांगणे हे देखील फार चांगले आहे। ह्याच्यामुळे देखील आपल्याला आशीर्वाद मिळतो। हातात फूल घेऊन प्रथम तुम्ही तुळशीला नमस्कार करा। तुमच्या हातामध्ये एक फूल घ्या आणि तुळशीला नमस्कार करा। त्यानंतर तुळशीची 8 नावे आहेत, ही जर घ्यायला वेळ असेल तर अवश्य घ्या। वृंदा, वृंदावनी, विश्वपूजिता, विश्वपावनी, पुष्पसारा, नंदिनी, तुलसी आणि कृष्णजीवनी, ही 8 नावं आहेत तुळशीची। पुन्हा एकदा सांगते, वृंदा, वृंदावनी, विश्वपूजिता, विश्वपावनी, पुष्पसारा, नंदिनी, तुलसी आणि कृष्णजीवनी। अतिशय छान अशी तुळशीची ही नावं आहेत।
ही नावं घेऊन तुळशीला पाणी चढवावे आणि फूल व्हावे. पूर्वेकडे तोंड करून तुळशीला नेहमी दिवा लावावा. दिवा तेलाचा असो किंवा तुपाचा असो, शक्य असेलच तर खरंच तुपाचा दिवा लावा, अन्यथा तेलाचा, मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. दिवा हा नेहमी तुळशीतला बाहेर आहे म्हणून घाणेरडा ठेवू नका. तो चकचकीत आणि स्वच्छ असावा. त्याला सगळीकडून काजळी चढलेली, त्यातून तेल गळते अशा प्रकारचा दिवा कधीही नसावा. कारण तुळस ही आपली आई आहे, आपल्या घराची रक्षण करता सगळ्यात मोठी आपण तिला मानतो, म्हणून तिचं व्यवस्थित सगळी सेवा करावी. नंतर तुळशीला तुम्हाला पाणी चढवायचं आहे. 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि 3 वेळा तुम्हाला पाणी व्हायचं आहे. संपूर्णपणे पाणी व्हायचं आहे. सगळ्यात आधी तुळशीच्या चरणांना म्हणजे तुळशीच्या मुळांना पाणी घालायचं आहे. त्यानंतर नेहमी कोणत्याही देवाला किंवा तुळशीला आधी सगळ्यात पायावर पाणी घालायचं. आरतीसुद्धा आधी पायांची करायची, चरणांपासून सुरुवात करायची. चरण हे अतिशय पवित्र असतात देवांचे, तुळशीचे, म्हणून मुळात आधी पाणी घालायचं. तुळशीच्या मुळात सगळ्या तीर्थक्षेत्रांचा वास असतो असे म्हटले जाते. म्हणजे किती पुण्याचं काम आहे बघा. आपण तुळशीच्या मुळात पाणी घातले, तुळशीच्या मुळातलं जर माती लावली तर संपूर्ण तीर्थक्षेत्रांचा वास त्या ठिकाणी असतो. त्यामुळे आपल्याला संपूर्ण तीर्थक्षेत्र केल्याचं पुण्य घरच्या घरी मिळतं. तुळशीच्या मुळामध्ये ब्रह्मा, मध्यामध्ये विष्णू आणि अग्रभागामध्ये महेश असा ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्हीचाही समावेश या तुळशीमध्ये असतो. तुम्हाला काय करायचं आहे, पाणी घालण्याच्या आधी तुळशीच्या खाली एक वाटी ठेवायची आहे आणि त्यामध्ये तुम्ही जे पाणी घालता ते थोडं तरी पडलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. ओम त्रिपुराय विद्महे तुलसीपत्राय धीमहि. परत एकदा सांगते. ओम त्रिपुराय विद्महे तुलसीपत्राय धीमहि. हा तुळशीचा गायत्री मंत्र आहे. हा लिहून घ्या, मी हळूहळू सांगते. ओम त्रिपुराय विद्महे तुलसीपत्राय धीमहि. हा गायत्री मंत्र तुळशीचा आहे. तो म्हणत म्हणत तुम्हाला पाणी चढवायचं आहे. तुळशीत शाळीग्राम ठेवला तर चालतो का? तर हो, शाळीग्राम आणि तुळशीला खरंच कधी वेगळं ठेवू नये. मात्र जर तुमच्या त्या शाळीग्रामावर कसंही पाणी पडत असेल, कचरा पडत असेल, ऊन येत असेल, अशा भागी जर तुमची तुळस असेल तर तुम्ही शाळीग्राम देवातही ठेवू शकता. आणि तुमची जर तुळशीची सोय नीट असेल तर तुम्ही तुळशीतही शाळीग्राम ठेवू शकता. कारण शाळीग्राम आणि तुळस कधीही वेगळं राहत नाही. त्याप्रमाणे शालिग्राम, तुळशी, शंख जिथे एकत्र असतो तिथे त्रिवेणी संगम असतो असे मानले जाते. त्यामुळं तुमच्याकडे शालिग्राम असावा, शंख असावा, तुळस असावी. यामुळे तुमच्या घरामध्ये त्रिवेणी संगम आहे असे म्हटले जाते. आता तुमची तुळस सुकली तर काय बरं करावं? तर तुळस सुकणे हे नॅचरल आहे. आपण म्हणतो की आपल्या घरावरचं तिनं संकट घेतलं वगैरे, असू दे. पण जेव्हा आपली तुळशी माता सुकते तेव्हा काय करायचे? नाराज नाही व्हायचे. तर ती तुळस सुकणे हाही एक नॅचरल भाग आहे. तुळस संपूर्ण मुळासकट काढायची, तिचे मुळे नीट आपल्याकडे जपून ठेवायची आणि त्यानंतर ती जी तुळस आहे ती त्याच कुंडीमध्ये खाली त्याचे बारीक पार्ट करून घालायची किंवा दुसरा एखादा खड्डा खोदून त्यामध्ये ती तुळस घालायची. तुळस कधीही काढून कचऱ्यात, उन्हात, रस्त्यावर अशी फेकायची नाही. कारण तिला आपण आई मानून पूजा करतो. त्यामुळे तिचे सुरुवातीपासून अगदी ती गेल्यापर्यंत आपल्याला तिचे कार्य नीट करायचे आहे. त्यामुळं तुळशी मातेची नेहमी व्यवस्थितच काळजी घ्यावी. ती सुकली तर त्याच कुंडीमध्ये तिच्या सगळ्या मंजिरा, तिची सगळी सुकलेली पानं, सुकलेल्या देठं, सगळं औषधी असतं हे. त्यामुळे ते सगळं त्याच कुंडीत घालावं. त्याचं आपोआपच खत निर्माण होईल. त्याची जी माती असते पहिल्यांदा तुळस सुकल्यावर ती कपाळाला लावावी आणि तिला मातीत पुरावे. कधी उघड्यावर टाकू नये. तुळशीचे महत्त्व म्हणजे रोज आपल्याला प्रसादामध्ये तुळस लागते, कृष्णाला तुळस लागते. कुठलाही देवाचा प्रसाद तुळशीशिवाय पूर्ण होत नाही. असं अनन्य असं तुळशीचं महत्त्व आहे. त्यामुळे ही तुळस सुकलेली जरी घरात ठेवलीत आणि तुमच्याकडे ऐन वेळेस तुळशीची पानं नसली तरी त्या तुळशीच्या मंजुळा, तुळशीचा कुठलाही भाग जरी ठेवलात तरी तुमचा पूजेचा प्रसाद संपूर्ण होतो. आणि तुमच्याकडे काहीच नसेल, तुळस नसेल तर तुलसी देवेभ्यो नमः हा मंत्र तुम्हाला म्हणून नैवेद्य दाखवायचा आहे. तुळशीची माती ही फार पवित्र आणि शुद्ध असते. शुक्रवारी तुळशी माता ही प्रकट झालेली होती. तुळशी मातेचा प्रकट दिन हा शुक्रवारी आहे. त्यामुळे शुक्रवारी तुळस घरी आणणे शुभ असते. शुक्रवारी तिचे रोप लावणे शुभ असते आणि गुरुवारी देखील तिला घरी आणणे शुभ असते.
तुमच्या घरी तुळस आणल्यानंतर तिचं प्रथम आगमन करावं. पहिल्यांदा गणपती पूजन करावं, मग शंखपूजन करावं. शंख वाजवता येत असला तर शंख वाजवावा आणि तिला अक्षदा व्हाव्यात, कुंकू व्हावं आणि मग त्याचं रोप तुम्ही छानपैकी एका कुंडीमध्ये लावून तिला तू माझ्या घरी आलीस त्याबद्दल तुझे धन्यवाद. मी तुझी जमेल तेवढी सेवा करेन आणि तू माझ्या घरी अशीच टवटवीत राहा अशी तिच्याकडे प्रार्थना करायची. तुळस शक्यतो कृष्ण तुळस असावी असे म्हटले जाते. कृष्ण तुळस जास्त चांगली असते, पण असं काही नाही, तुळस ही शेवटी तुळस आहे. पण शक्यतो घरांमध्ये तू कृष्ण तुळस लावली जाते. तुळशीला रविवार सोडून रोज पाणी चढवावे. रविवारी मात्र वर्ज्य आहे. का ते मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन. तुळशीला रविवारी पाणी जरी घातलं नाही तरी दिवा लावायला मात्र विसरायचा नाही. तुळस कधी अंधारात रात्रीची ठेवायची नाही. पौर्णिमा, अमावस्या, रविवार, संक्रांत या दिवशी तुळस चुकूनही तोडायची नाही, पण दिवा मात्र रोज लावायचा. तुळशीची पूजा करायची. त्याच्या मुळाची माती रोजच्या रोज तुम्हाला कपाळावर लावायची आहे. सुंदर पुराणात सांगतात की ही माती लावली की माणसाची पापी वृत्ती नाहीशी होते. एखाद्याच्या मनात एखादं पाप जरी निर्माण होत असेल, त्या माणसाची वृत्ती पापी असेल, त्याला पापीपणानं वागायचं नसेल आणि सतत त्याच्या मनात जर पाप येत असेल तर तुळशीच्या मुळाची माती आवर्जून तुम्ही त्यांच्या कपाळाला लावा किंवा त्यांना लावायला सांगा. त्यांची पापी वृत्ती हळूहळू करत पूर्ण धुतली जाईल. मंत्र कोणता म्हणायचा आहे तुळशीसाठी? एक प्रभावी मंत्र मी तुम्हाला सांगते. ओम श्रीम ह्रीम क्लीम ऐं वृंदान्वये स्वाहा. कुठला मंत्र म्हणायचा आहे तुळशीची पूजा करताना? ओम श्रीम ह्रीम क्लीम ऐं वृंदान्वये स्वाहा. ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम ऐं वृंदान्वये स्वाहा. हा जमत नसेल, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा साधा सुद्धा सोपा मंत्र आहे. आता तुम्हाला सांगते की मगाशी मी जी वाटी ठेवायला सांगितली होती तुळशीच्या खाली, आणि आपण जे पाणी चढवणार आहे त्यातलं थोडं तरी पाणी त्या तुळशीचं पाणी त्या वाटीमध्ये उतरेल. ते पाणी प्रथम डोक्यावर असं फिरवावं आणि तुमच्या घरामध्ये सगळीकडं थोडं थोडं रोज शिंपडावं. जेवढं जमेल तेवढं शिंपडा. हे केल्यामुळे तीर्थस्नानाचे फळ प्राप्त होते. हे पाणी आपण डोक्यावर जर स्वतःच्या असं केलं तर तीर्थस्नानाचे म्हणजे पुण्य प्राप्त होते. आणि घरात शिंपडल्याने तीर्थक्षेत्राचं पाणी जसं आपण घरामध्ये शिंपडून घर शुद्धीकरण करतो त्या प्रकारे घर शुद्ध होते. म्हणून त्या वाटीतले पाणी आवर्जून तुम्ही घरात शिंपडा. समजलं नसेल तर पुन्हा एकदा सांगते. तुळशीला जेव्हा आपण पाणी चढवतो तिथं खाली वाटी ठेवावी. तुम्ही जेव्हा 3 प्रदक्षिणा घालता त्या वाटीत जे काही पाणी उरेल, थोडंसं त्यात जे पडेल ते डोक्यावरून असं करावं आणि आपल्या घरामध्ये शिंपडावं. आणि हे तीर्थ म्हणून पिले तरीही चालेल. तीर्थस्थानाचे जे आपण गंगेचं वगैरे पाणी आणतो तितकं हे शुद्ध असतं, त्यामध्ये तेवढी ताकद असते. तर अशी होती तुळशीची शास्त्रोक्त पूजेची माहिती. अजून जर तुम्हाला काही प्रश्न असतील, एवढ्या सांगितल्यानंतर मला नाही वाटत काही प्रश्न उरला असेल. आणि अजून एक की तुळशीमध्ये पिंड किंवा नको असलेले देव कधीही ठेवायचे नाहीत. तुळशीला आपली पूजा झालेले पाणी कधीही, कारण ते देव धुतलेले पाणी असते, ते पाणी कधीही तुळशीला चढवायचे नाही. तुळशीला स्वच्छ लोटा भरून सोवळ्यातले म्हणजे वेगळे ठेवलेलेच पाणी नेहमी चढवायचे असते. आणि तिला कुंकू कमीत कमी का व्हा, कारण केमिकलयुक्त असतं. केमिकल नसलेलं जर मिळालं तर कुंकू हळद तुम्ही अवश्य रोज तुळशी मातेला लावू शकता. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. आवडला तर काय करायचं आहे, लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे. माझं दुसरंही चॅनल आहे मराठी हाऊसवाईफ. तुम्हाला अगदी रिक्वेस्ट आहे माझी की त्या चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि एवढेच प्रेम मला त्या चॅनेललाही द्या. नमस्कार. इथेच निरोप घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.